नमस्कार, स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही सकाळी आता आहोत सुदान अँकरला आणि वाजले दुपारचे 2. मागे बघू शकता आम्ही सध्या इंजिन चालू केलं आहे कारण की पोझिशन चेंज करायची आहे. सो मी तुम्हाला दाखवतो शिप कशी थांबते, हुक कसा टाकतात किंवा आम्ही कोणत्या सहारे एका जागेवरती उभे राहतो अँकरेज एरियामध्ये तुम्हाला दाखवतो. हा आहे आमच्या शिपचा पुढचा हिस्सा म्हणजेच फोरकास्टर डेक आणि हे 2 विंडलास, एक स्टारबोर्ड साईड एक पोर्ट साईड. ऑलरेडी आम्ही अँकरला असल्यामुळे आमचा अँकर पाण्यामध्येच आहे. सो आता आम्ही तो क्लिअर करून पोझिशन चेंज करून परत अँकर ड्रॉप करणार आहे. हा मुलगा जे हँडल फिरवतो त्याला ब्रेक बोललं जातं आणि ही खाली जी पट्टी दिसते एंगेज केलेली तिला क्लच बोललं जातं. पूर्ण अँकर ऑपरेशन हे हायड्रोलिकच्या मदतीनेच होतं आणि हे जे ओपन करतोय त्याला चेन स्टॉपर बोलतात. एक प्रकारे हा चेनला स्टॉप करतो असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे अँकर वरती घेताना पहिलं म्हणजे क्लच एंगेज केला जातो, त्यानंतर ब्रेक ओपन केला जातो आणि त्यानंतर चेन स्टॉपर ओपन केला जातो. आता आपला अँकर वरती घेण्यासाठी रेडी आहे. आता आम्ही अँकर वरती घ्यायला सुरुवात केली आहे आणि हे बाजूला जे दिसतंय गोल गोल फिरणारं त्याला वार्पिंग हेड असं बोलतात. पहिला जेव्हा आम्ही अँकर ड्रॉप केला होता तेव्हा आमचे 5 सायकल पाण्यामध्ये होते, म्हणजेच 137.5 मीटर पाण्यामध्ये होता. तर ते आता आम्ही कसं ओळखतो ते मी तुम्हाला सांगतो. जो पाठ गोल गोल फिरतोय चेनवरती घ्यायचं काम करतोय त्याला जिप्सी व्हील असं बोलतात. आता मी तुम्हाला दाखवतो किती मीटर पाण्यामधून वरती आलाय हे कसं ओळखायचं. तर तुम्ही ते बघू शकता, हा जो वरती आला त्याला जॉइनिंग सायकल बोलतात. प्रत्येक 27.5 मीटरला एक जॉइनिंग सायकल जोडलेला असतो आणि तो जॉइनिंग सायकल 2 सायकल जोडण्याचं काम करतो. तर हा 3 नंबरचा सायकल आहे, म्हणजे आमचे 82.5 मीटर. अजून अँकर चेन पाण्यामध्ये आहे. हा 3 नंबरचा जॉइनिंग सायकल ओळखायचा कसा, तर इथे एक मार्किंग प्लेट दिसत असेल तुम्हाला. तर मार्किंग प्लेट पासून सायकलपर्यंत 1 2 3 ह्या ज्या 3 चेनवरती जो मार्किंग केली, तिसऱ्या चेनला मार्किंग केली आहे, तर त्याचा अर्थ असा आहे जॉइनिंग सायकल 3 नंबरचा आहे. ही मार्किंग त्याच्या डाव्या साईडला असते आणि त्याच्या उजव्या साईडला पण असते. हे तुम्हाला दिसेल आता. हे बघा, इथे बघायला भेटेल की याच्या डाव्या साईडला पण 1 2 3 नंबरला मार्किंग प्लेट आहे. तर हा 3 नंबरचा जॉइनिंग सायकल आहे. अजून आमचा अँकर पूर्ण संपलेला नाही आहे, अजून 2 सायकल बाकी आहेत. सो पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतो की दुसरा सायकल आणि पहिला सायकल पण मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही इथे बघू शकता दुसरा जॉइनिंग सायकल वरती येत आहे, म्हणजे अजून 55 मीटर अँकर पाण्यामध्ये आहे. तुम्ही इथे बघू शकता जॉइनिंग सायकलच्या डाव्या साईडला 1 2 आणि उजव्या साईडला 1 2 दुसऱ्या नंबरला मार्किंग प्लेट आहे. तर हा दुसरा जॉइनिंग सायकल आहे, म्हणजे अजून 27.5 27.5 55 मीटर हा जो एक अँकर अजून पाण्यामध्येच आहे. तर तुम्ही इथे बघू शकता जॉइनिंग सायकलच्या दोन्ही साईडला मार्किंग प्लेट आहे. सो हा 1 नंबरचा जॉइनिंग सायकल आहे, म्हणजेच राहिला 27 मीटर पाण्यामध्ये. त्या 27 मीटरपैकी आम्ही फक्त 15 ते 16 मीटर वरती घेणार आहोत. रिमेनिंग 10 मीटर पाण्यामध्येच ठेवणार आहोत, कारण की लगेच दुसऱ्या पोझिशनला आम्हाला अँकर ड्रॉप करायचा आहे. अँकर पूर्ण वरती आल्यानंतर पहिलं म्हणजे ब्रेक टाईट केला, त्यानंतर क्लचची सेफ्टी पिन काढली, क्लच डिसएंगेज केला, म्हणजेच अँकर आता ड्रॉप करण्यासाठी रेडी झाला.
तर आता 15 ते 20 मिनिटांनी आम्ही आमच्या दुसऱ्या पोझिशनला पोचलो, जिथे डेप्थ फक्त 55 ते 60 मीटर होती. म्हणून सो आम्ही डायरेक्ट 5 शॅकलच ड्रॉप करणार होतो. अँकर तर रेडी टू मूव्ह होताच, म्हणून ब्रेक ओपन केला आणि अँकर जाऊ दिला. पंचावन्न ते 60 मीटर डेप्थ असल्यामुळे आम्ही 3 शॅकलनंतर ब्रेक टाईट केला, जेणेकरून अँकर स्टॉप होईल आणि ग्राउंड सरफेसला चांगल्या प्रकारे कॅच करेल. सो आम्ही थोडा वेट केला आणि राहिलेले 2 शॅकल टाकले. आमचे 5 शॅकल टाकून पूर्ण झालेत. सो पहिली गोष्ट म्हणजे जो ब्रेक ओपन केला होता तो पूर्णपणे क्लोज केला. त्यानंतर दुसरी गोष्ट, क्लच डिसएंगेज केला होता तो एंगेज केला, जेणेकरून काही प्रॉब्लेम येऊ नये. त्याला सेफ्टी पिन लावली. आणि लास्ट एकदम शेवटची गोष्ट म्हणजे जो स्टॉपर ओपन केला होता तो चेन स्टॉपर क्लोज केला. तर अशा प्रकारे अँकर टाकला जातो. मी 2-3 वेळा व्हिडिओमध्ये हुक बोललो असेल ते समजण्यासाठी, त्याला बोलतात अँकर. आणि आय थिंक 1100-1200 मीटर म्हणजे 1 किलोमीटरच्या आसपास आम्ही पोझिशन चेंज केली आहे, कारण की उद्या परवा 2 दिवस वेदर खूप रफ आहे. आणि आत्ता टाकलेत 5 शॅकल म्हणजे अराऊंड 130 मीटरच्या आसपास. सो ठीक आहे, बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काय घेऊन यायला भेटतं आहे का. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अजून व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. आता मी तुम्हाला वरती जाऊन दाखवतो की किती मीटर आम्ही पोझिशन चेंज केली आहे. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.